मार्गावर आहेत आणि त्यासाठी ही जी एकंदरीत रणनीती विरोधकांची आहे त्याला हाणून पाडण्याचं काम या सरकारच्या कडून केलं जात आहे। त्यामुळे आता आपण बघू शकतो की जे नारेबाजी आहे ती त्याचा रोष मात्र मातोश्री आणि सिल्वर वोक म्हणजेच उद्धव ठाकरे आणि सिल्वर वोक म्हणजेच शरद पवार यांच्याकडे आहेत। त्यामुळे ही फार महत्त्वाची बाब आहे की ज्याप्रमाणे हे जे आरोप प्रत्यारोप केला जात आहेत त्या आरोप प्रत्यारोपमधून एकंदरीत मार्ग काढण्याचा प्रयत्न या इथून केला जात आहे। भाजपचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आपले एक मिनिट तर एकंदरीत आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पक्षाचे जे नेत्याकडून बोललं जात आहे ते मात्र आता सरकारच्या भूमिकेतून बोललं जात आहे आणि सरकारची जी भूमिका आहे ती आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत प्रसाद लाडजी आहे। प्रसादजी, आज आपण सरकारकडून जसे विरोधकांचा ओके हा एक शब्द होता त्यालाच आज धरून आपण एक नारेबाजी केला आहे, काय नेमकी या ठिकाणी भावना? ही नारेबाजी नाही आहे, हा निषेध आहे। ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी 25 वर्ष महानगरपालिका यामध्ये मातोश्रीच्या आशीर्वादाने जो भ्रष्टाचार झाला, अजूनही तो भ्रष्टाचार आम्ही केलाच नाही या आविर्भावात सत्ताधाऱ्यांवर निशाणी साधण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये विरोधक करतायत त्याचा उत्तर देण्याचं काम आम्ही आज सत्ताधारी पक्षाने केलं। महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे की किती खोके आणि मातोश्री ओके नाही, पण दोन घरांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उल्लेख होत आहे, मातोश्री आणि दुसरीकडे सिल्वर वोक। या मेन करून ह्या दोन गोष्टींना टार्गेट मोठ्या प्रमाणात केलं कारण हे दोनच तिकडची सत्ता केंद्र आहेत। कुठलीही गोष्ट सिल्वर वोक आणि मातोश्री शिवाय होत नाही। त्यामुळे जो काय भ्रष्टाचार झाला त्याचे जे खोके मिळाले, मातोश्री ओके, लवासातला भ्रष्टाचार झाला, सिल्वर वोक ओके, नवाब मलिक जेलमध्ये गेला, खोके मिळाले, सिल्वर वोक ओके, महापालिकेतला भ्रष्टाचार, मातोश्री ओके। त्यामुळे हे दोन सत्ता केंद्र आहेत आणि सत्ता केंद्राचा निषेध आम्ही केला नाही, परंतु ज्याप्रमाणे कोविडचाही मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा याबाबतचे काही पुरावे आहेत का? आपण फक्त आरोप करतो? आमचे पुरावे आम्ही कोर्टात देखील दिले आहेत, किरीट सोमय्यांनी दिले आहेत, अमित साटमनी दिले आहेत, आमच्या मेहीर कोटेच्यांनी दिले आहेत, आम्ही स्वतः दिले आहेत, विरोधी पक्षनेते माजी प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिले आहेत। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आता चौकशा होतील आणि मग कळेल की काय सत्य आहे ते लोकांसमोर बाहेर येईल। हिंदुत्वाची कास आम्ही सोडलेली, भारतीय जनता पक्षावर ही पाळी आली की आता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन आता ते राजकारणात उतरले असे आरोप केले जातात। नाही, बोगस आहे ते लोक। ज्या वेळेला बाळासाहेब जिवंत होते तेव्हा बाळासाहेबांच्या हालअपेक्षा कशा केल्या हे सन्माननीय राज ठाकरेंनी सांगितले। त्यामुळे बाळासाहेबांच्या बाबतीत त्यांना बोलायचा अधिकार नाही। बाळासाहेब या देशाचे नेते आहेत, या देशाचे महापुरुष आहेत, महाराष्ट्राचे महापुरुष आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती अधिकार संपूर्ण महाराष्ट्रातल्या एक जनतेचा आहे। त्यामुळे बाळासाहेब हे महान पुरुष असल्यामुळे ते आमचे आदर आहेत आणि आम्ही त्यांचं नाव हक्काने घेणार। हे होते प्रसाद लाडजी। त्यांचं असं मत आहे की ज्याप्रमाणे विरोधकांची नारेबाजी होती आणि त्याचा निषेध मात्र सरकारकडून केला जात आहे। विशाल, आपण पाहतोय पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघूयात। यामध्ये कशा प्रकारे आज शिंदे गटातील आमदार आणि भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्याचं आपण बघतोय। जी टीका आतापर्यंत त्यांच्यावरती करण्यात आली त्या टीकेला या घोषणाबाजीच्या माध्यमातून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही ताजी दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। यामध्ये आपण बघतोय प्रताप सरनाईक त्याचबरोबर इतरही शिंदे गटाचे आमदार त्यांच्याबरोबर इथे उपस्थित आहेत। पुढे भरत गोगावले जे आहेत ते उभे आहेत, पक्षप्रतोद मंगेश कुडाळकर देखील या दृश्यांमध्ये हातामध्ये फलक घेऊन उभे असल्याचं आपण बघतोय। कोविडच्या भीतीनं राजा बसला घरी आणि कशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महापालिकेत भ्रष्टाचार झाला आणि तो कोणाच्या आशीर्वादाने झाला याबद्दलची टीका यावेळी करण्यात आली। पुढे पाहूयात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12